ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू। पोलिसांनी स्टुडिओतील 17 मुलांची केली सुखरूप सुटका। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून रोहित आर्यानं दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना केलं होतं उपोषण। सरकारनं पैसे थकवल्याचा आर्यानं केला होता आरोप, तर केसरकरांनी फेटाळले आरोप। रोहित आर्याला सरकारनं दिलेलं पत्र। न्यूज 18 लोकमतच्या हाती। रोहितला प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं पत्र समोर। याच प्रकल्पाचे पैसे सरकारनं थकवल्याचा आरोप। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक। 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। दिल्लीलाही कळलं पाहिजे इथे काय आग लागली आहे। राज ठाकरेंचं मोर्चाला येण्याचं आवाहन। शिवरायांच्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं तर फोडणार। राज ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार। राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असताना सरकारचा GR। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जारी। 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार परीक्षा। आयसीसी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाची धडक। 7 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा केला भारतानं दणदणीत पराभव। जेमिमाची नाबाद 127 धावांची खेळी। आणि जिओ युजर्सना मिळणार पुढील 18 महिने मोफत गुगल जेमिनी AI प्रोचं सबस्क्रिप्शन। जिओ आणि गुगल दरम्यान झाला करार। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी AI सर्वांसाठीची केली घोषणा। नमस्कार, मी अमित गद्रे। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। सकारात्मक चर्चा झाली। कर्जमाफीचं आश्वासन आम्ही पाळू। 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। तसंच 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय। तर पवई एन्काउंटर प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय। आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे। ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल। त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। बघा, याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे। अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं
मी खरोखर पोलिसांचं मध्ये सुरू आहे ते फक्त कर्जमाफीसाठी नाही, ते इतरही अनेक विविध प्रश्न आहेत. इतर म्हणजे मागणीबाबत विशेषतः आमच्या 8 कृषी मूल्याला कृषी उत्पादनाला एक योग्य हमीभाव मिळावा यासाठी आहे. त्या बाबतीत पण निर्णय झालेला आहे का ते सगळ्या संदर्भात जसं खरेदी केंद्राच्या संदर्भात असेल, भावांतर योजनेच्या संदर्भात असेल किंवा याच्या व्यतिरिक्त काय मदत करता येईल त्या बाबतीतही एक मीटिंग 8 दिवसाच्या आत होईल. कारण कर्जमुक्तीच्या विषयाला आमचे 2.5 घंटे गेले. आता ती मानसिकता कोणाची इथं राहिली नव्हती. बाकी 8 दिवसात सगळ्या मिटिंगा संबंधित कॅबिनेट मंत्र्यांसोबत होईल. त्याच्यानंतर जे कॅबिनेटमध्ये मंत्र्यांसोबत निर्णय होऊ शकत नाही त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होईल. नागपूरमध्ये आंदोलनकर्ते तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू शकता? उद्या जाऊन त्यांचं आम्ही कार्यकर्त्यांचं खास करून आभार मानायला जाणार आहोत, त्यांना धन्यवाद देणार जाणार आहोत. हा आमचा जो कार्यकर्ता होतो बिचारा खूप झटला, खूपच मेहनत घेतलेली आहे. माझ्या सगळ्या पक्षातल्या सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांनी सुद्धा प्रचंड ताकद याच्यात उभी केली. हे सगळं क्रेडिट त्यांना जातो. शेतकऱ्यांचं समाधान करणं खूप कठीण काम आहे, त्यांना कसं समजवणार या सगळ्या निर्णयात? आता काय कोणतं समाधान म्हणजे मला एक सांगा, तारीख दिल्ली कर्जमुक्ती या तारखेला होणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त काय आम्ही काय डोकं फोडून सांगू अधिक काय? ठीक आहे, उद्या तुम्ही सकाळी त्या शेतकऱ्यांना भेटणार आहात तिथे नागपूरला. तर आपण पाहिलं की बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्या सकाळी आम्ही आमच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि ते भेटल्यानंतरच आम्ही पूर्ण निर्णय जो आहे तो जाहीर करू. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. निफाड तालुक्यात मुसळधार पावसानं कहर केलाय. नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर आलाय. या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकच्या सुरगाणा भागात होत असलेल्या पावसाचा फटका भात शेतीलाही बसलाय. काढणीला आलेलं पीक आडवं झालंय. पावसाने शेतातील भात पीक भिजून खराब झालंय. नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. हदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. काढलेलं सोयाबीनचं पीक आणि कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मोंता चक्रीवादळाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांनाही बसलाय. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि दरम्यान भातशेती पाण्याखाली गेली असून कापणीला आलेल्या पिकाला सुद्धा याचा फटका बसलाय. वाशिमच्या मालेगाव रिसोड, मानोरा, मंगळूरपीरसह इतर भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा कपाशी आणि तुरीला मोठा फटका बसलाय. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे. धुळे जिल्ह्यात पावसाचा पिकांना मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील 48,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. दरम्यान जिल्ह्यामध्ये कृषी विभागातर्फे पंचनामे सुरू असून संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर अंतिम अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा फटका बसलाय. पावसामुळे उभं पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.